मुक्तीची वैचारिक पार्श्वभूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आली आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व आपण सर्वजण ओळखतो. स्त्री मुक्तीचे उद्गाते म्हणून देशभरामध्ये त्यांना ओळखलं जातं. तर स्त्री मुक्तीची वैचारिक पार्श्वभूमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारातून आली नाही, तर त्याआधी बुद्ध, कबीर आणि फुले या 3 गुरूंच्या विचारातून आली. बुद्धांनी इसवी सनापूर्वी स्त्री ही पुरुषासारखीच आहे, जो अधिकार पुरुषाला आहे तोच अधिकार स्त्रीला दिला गेला पाहिजे, हा विचार सर्वप्रथम बुद्धांनी प्रस्थापित केला. भिक्खुनी संघामध्ये प्रवेश देऊन स्त्रीला ज्ञानाचा आणि निर्वाणाचा अधिकार दिला. कबीरांनी स्त्री आणि पुरुषामध्ये फक्त शरीराचा भेद आहे असे सांगितले. तर महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात ते लिहितात की ती आपल्याला जन्म देते, आपले मलमूत्र काढते, आपले लालन पालन करते, आपल्याला चालायला बोलायला शिकवते. जर तिने आपलं लालन पालन केलं नसतं तर आपण पंगू आणि लाचार झालो असतो. म्हणून यात संशयच नाही की स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. या 3 गुरूंच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर पडला आणि त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकत असताना तिथली स्त्री ही मुक्त आणि शिक्षित त्यांनी पाहिली आणि माझ्याही देशातली स्त्री ही शिक्षित, मुक्त आणि प्रगत विचारांची असली पाहिजे, म्हणून त्यांनी स्त्री मुक्तीचा जाहीरनामा तयार केला. आज आपल्याला त्यांच्यामुळे लिहिण्याचे, शिकण्याचे आणि बोलण्याचे धाडस आले. म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना त्यांचे उपकार हे जाणले पाहिजेत. आपल्याला माझे विचार कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.